गर्दी वाढू लागली. 1 2 4 5 5 शेकडो लोकांमध्ये गर्दी झाली आणि तो सगळा खेळ सगळे बघू लागले. भरा 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 पैसे टाकू लागले. आकाशातील देव, गंधर्व, संत, ऋषी, मुनी सर्वजण मनुष्याचं रूप घेऊन त्या खेळाला बघण्यासाठी येऊ लागले. पटापटा गर्दी होऊ लागली. ज्यांच्याकडे पैसे त्यांनी पैसे टाकावे, ज्यांच्याकडे काही अलंकार आहे अलंकार भेट टाकावे. कारण ती चंद्रा सुंदर होती, ही जगदंबा होती. 100 पटीनं तिचं सौंदर्य लोक बघू लागले आणि प्रफुल्लित होऊ लागले. ही बातमी एका मित्राने ते राजकुमाराला सांगितलं. अरे इकडे काय बसतं, तिकडे तुझी बायको त्या भिकारल्या बापाच्या खेळासाठी पुन्हा गेली, तुला लक्ष पण नाही तुझं. तळपायाच्या मस्तकाला गेली. तार 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 आपल्या पत्नीला शोधलं, सापडली नाही आणि म्हणून बराच वेळ गेला. तो खेळ इकडे संपला होता आणि बायकोला भांडू लागला. चांडाळणी पापीनी एवढ्या दारिद्र्यामधून तुला मी घेऊन आलो, एवढ्या सुखात ठेवलं आणि पुन्हा त्या भिकारल्या बाबाकडे गेली. लाज वाटत नाही तुला? तिने सगळं ऐकून घेतलं आणि मला वाटलं होतं तुम्ही एक दिवस मला असं बोलता. अहो या उंबऱ्याच्या पलीकडे मी पाय ठेवला नाही आणि तुम्ही म्हणता तू बाहेर कुठे गेली होतीस. तुमच्या मित्रावर तुमचा जास्त विश्वास आहे का माझ्यावर विश्वास आहे? हिच्या बोलण्यामध्ये सुद्धा विश्वास वाटला. मित्र पण जवळचा होता, पण पुन्हा तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा खेळ सुरू झाला. खेळाला गर्दी वाढली. आता मात्र ते मित्राने पुन्हा जाऊन सांगितलं, अरे बघ आता बघ मात्र ती गर्दी कशाची आहे. पुन्हा घरात गेला. आपली बायको घरामध्ये आहे, तिचा हात धरला. मग ही गर्दी कशाची आहे, चला मी पण बघतोय. तिचा हात धरला.